नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 संभाव्यता या प्रकरणावरती आधारित सराव संच 5.4 भाग 2। याच्या अगोदर भाग 1 मध्ये आपण सराव संच 5.4 मधील पहिली 2 उदाहरणे पाहिलेली आहेत आणि आता सराव संच 5.4 मधील भाग 2 मध्ये आपण उदाहरण क्रमांक 3, 4 आणि 5 ही पूर्णपणे सोडवणार आहोत। चला तर पाहूया आपण उदाहरण क्रमांक 3। एका पेटीत 15 तिकिटे आहेत। प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे। त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही एक समसंख्या असणे ही एक घटना आहे आणि 2 संख्या 5 च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता काढा। ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे। तर एका पेटीमध्ये 15 तिकिटे आहेत। या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग जो आहे तो एका पेटीमध्ये 15 तिकिटे ठेवलेली आहेत आणि त्या प्रत्येक तिकिटावरती 1 ते 15 असे पैकी एक अंक लिहिलेली ही सर्व तिकिटे आहेत। मग सुरुवातीला या यादृच्छिक प्रयोगासाठी आपण काय करायचा, नमुना अवकाश लिहायचा। नमुना अवकाश काय होणार, यस बरोबर महिरपी कंसात 1 ते 15 अंक लिहिलेली ही 15 तिकीट आहेत। म्हणजेच काय येणार नमुना अवकाशामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 असे अंक येणार आहेत नमुना अवकाशामध्ये, बरोबर। म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ यस नमुना घटकांची संख्या आपल्याला काय मिळते तर 15 मिळते। येते सर्वांच्या लक्षात? ठीक आहे। आता सुरुवातीला पहिली जी घटना दिलेली आहे ती घटना आपण पहिली दिलेली 1 समजूया। त्या घटनेसाठी नाव दिलेलं नाही, मग आपण म्हणूया समजा ए ही घटना काय आहे, समसंख्या असण्याची आहे। समसंख्या असण्याची आहे। ओके, आपण ए ही घटना काय समजली, समसंख्या असण्याची आहे असं। म्हणून ए बरोबर महिरपी कंसात, मग ए या संचामध्ये कोणकोणते घटक येणार तर नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या सर्व समसंख्या बघा 2 4 6 8 10 12 14। ओके, 2 4 6 8 10 12 आणि 14 महिरपी कंस पूर्ण। म्हणजे ही जी घटना होती ती समसंख्या असण्याची आहे। त्या सर्व समसंख्या आपण नमुना अवकाशातील या ठिकाणी ए या संचामध्ये लिहिलेल्या आहेत। म्हणून नंबर ऑफ ए म्हणजे ए या संचामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 आणि 7 लक्षात येते सर्वांच्या। अशा पद्धतीने हा आपल्याला म्हणजे ए ही घटना होती त्याचा संच मिळालेला आहे। आता संभाव्यता काढायची, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर सूत्र आपलं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस बरोबर नंबर ऑफ ए किती आहे 7 भागिले नंबर ऑफ यस किती आहे 15। ओके, म्हणूनच प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर 7 भागिले किती मिळाली आपल्याला 15। ही आपल्याला संभाव्यता पहिल्या घटनेची या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणजेच समसंख्या असण्याची जी संभाव्यता होती ती 7 भागिले आपल्याला 15 या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आता आपण दुसरी जी घटना दिलेली आहे त्याच्या बाबतीत पाहूया। घटना क्रमांक 2 दिलेली आहे आपल्याला, या ठिकाणी लिहितो मी। त्या घटनेला आपण नाव देऊया समजा बी ही घटना काय आहे, संख्या 5 च्या पटीत असण्याची आहे। संख्या 5 च्या पटीत
असण्याची आहे. म्हणून बी बरोबर महिरपी कंसात 5च्या पटीत म्हणजेच 5ने भाग जाणारी किंवा 5च्या पाडीतली संख्या. बघा आता या ठिकाणी नमुना अवकाशात 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15 म्हणजे 5, 10 आणि 15 अशी आपल्याला या संचामध्ये संख्या मिळतात. बरोबर. म्हणून नंबर ऑफ बी या संचात असणाऱ्या नमुना घटकांची संख्या किती आहे? 3 आहे. ओके. म्हणून आता या ठिकाणी आपण प्रॉबॅबिलिटी ऑफ पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. ओके. बरोबर. आता नंबर ऑफ बी किती आहे? 3 आहे. नंबर ऑफ एस किती आहे? 15 आहे. म्हणजे या ठिकाणी भाग लागतो. बरोबर. 3 एके 3 आणि 3 पाची 15. 3 एके 3 3 पाची 15. म्हणूनच प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 1/5 अशा पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या घटनेची आपल्याला संभाव्यता मिळते. काय घटना होती? तर बी ही घटना संख्या 5च्या पट्टीत असण्याची होती. ती या ठिकाणी आपल्याला 1/5 अशी त्याची संभाव्यता मिळालेली आहे. लगेचच पाहूया आपण पुढील उदाहरण. उदाहरण क्रमांक 4. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. 1 ती संख्या विषम असेल, 2 ती संख्या 5च्या पटीत असेल. या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग आपल्याला काय दिलेला आहे? तर 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या बनवायला सांगितलेली आहे. परंतु कोणत्याही अंकांची पुनरावृत्ती करून अंक या ठिकाणी लिहायचा नाही. चला तर मग आपण लिहूया नमुना अवकाश. यस बरोबर महिरपी कंसात. आता संख्या 2 अंकी बनवायची. सुरुवातीला 2 ही संख्या विचारात घ्यायची. पूर्णपणे पुढच्या संख्या त्याच्यावरती लिहून आपल्याला संख्या बनवायच्या आहेत. 2 वरती 3 घेतले 23, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 27, 29. ओके. आता 3 विचारात घ्या. 3 वर 2 32, 35, 37, 39. ओके. आता 5 ही संख्या विचारात घ्यायची. 52, 53, 57, त्याच्यानंतर 59. ओके. आता आपण 7 ही संख्या विचारात घ्यायची. म्हणजेच 72, 73, 75 आणि 19. ओके. आता आपण 9 ही संख्या विचारात घ्यायची. 92, 93, 95 आणि 97 महिरपी कंस पूर्ण. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 अंकी संख्या अंकांची पुनरावृत्ती न करता मिळतात. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ यस म्हणजे नमुना घटकांची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 मिळतात. नमुना घटकांची संख्या किती मिळाली आपल्याला? 20. ओके. आता या ठिकाणी आपल्याला पहिली घटना दिली आहे. त्या घटनेचा विचार करायचा. नाव दिलेले नाही. 1 टाकतो घटनेला क्रमांक. समजा ए ही घटना काय आहे? ती संख्या विषम असण्याची आहे. ती संख्या विषम असेल. ती संख्या विषम असेल अशी ही घटना आपण समजलेली आहे. म्हणून ए बरोबर महिरपी कंसात. आता नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या सर्व विषम संख्या ह्या संचामध्ये येणार. कोणती आहे? पहिली म्हणजे 23, 25, 27,
29 विषम संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोनने निश्चित भाग न जाणाऱ्या. 35 पुन्हा 37 39 त्याच्यानंतर 53 57 59 ओके 73 75 79 पुन्हा 93 95 आणि 97 महिरपी कंस पूर्ण. ओके म्हणजे 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97 ह्या सगळ्या काय आहेत विषम संख्या आहेत. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 नमुना घटकांची संख्या या ठिकाणी काय मिळाली आपल्याला 16. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ ए काढायची. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बरोबर काय सूत्र आपलं तर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. ओके बरोबर नंबर ऑफ ए किती आहे 16 भागिले नंबर ऑफ एस किती आहे 20. ओके बरोबर. आता या ठिकाणी भाग लागतो 4 चौक 16 4 पंचे 20 4 चौक 16 4 पंचे 20. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बरोबर 4 भागिले किती मिळाले आपल्याला 5. म्हणजे पहिल्या घटनेची संभाव्यता आपल्याला किती मिळाली 4 भागिले 5. पहिली घटना काय होती ती संख्या विषम असण्याची. चला तर पाहूया आपण आपल्याला दिलेली दुसरी जी घटना आहे ती. समजा ही दुसरी घटना आपली आहे. समजा बी ही घटना काय आहे ती संख्या 5च्या पटीत असण्याची आहे घटना. ती संख्या 5च्या पटीत असण्याची आहे. ओके म्हणून बी बरोबर महिरपी कंसात आता 5च्या पटीतल्या संख्या म्हणजे 5 भाग जाणाऱ्या संख्या नमुना अवकाशामध्ये कोणकोणत्या आहेत त्या पाहिजे. या ठिकाणी 25 ओके 25 ही एक आहे. त्याच्यानंतर 35 आहे. त्याचबरोबर पुढे बघा 75 आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणती मिळते 95 महिरपी कंस पूर्ण. ओके म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 आणि 4 म्हणजे नमुना घटकांची संख्या किती मिळाली आपल्याला 4. ओके आता आपण काय करायची संभाव्यता काढायची. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस बरोबर. नंबर ऑफ बी किती आपल्याला मिळालेला आहे 4. नंबर ऑफ एस किती आहे 20 आहे. म्हणूनच प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 4 एके 4 आणि 4 पंचे 20 म्हणजे 1/5 आपल्याला ही या दुसऱ्या घटनेची संभाव्यता या ठिकाणी मिळालेली आहे. दुसरी घटना काय होती ती संख्या 5च्या पटीत असण्याची होती तर ती संभाव्यता आपल्याला 1/5 मिळालेली आहे. या ठिकाणी हे चौथं उदाहरण संपलेलं आहे. लगेचच पाहणार आहोत आपण पुढील उदाहरण. उदाहरण क्रमांक 5 योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. एक म्हणजे पहिली घटना यक्का मिळणे, दुसरी इस्पिक पत्ता मिळणे अशा घटना आहेत. आता योग्य रीतीने पिसले 52 पत्त्याचं कॅट तुम्हाला माहिती आहे. 52 पत्त्याचं काय म्हणतात तर त्यात 52 पत्ते असतात आणि कोणकोणत्या प्रकारचे पत्ते असतात हे तुम्हाला माहीत असेलच असं मी गृहीत धरतो. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण नमुना अवकाश म्हणूया. नमुना अवकाश S बरोबर
महिरपी कंसात. आता 13 पानं असतात, म्हणजे चौकटची 13, इस्पिकची 13, बदामची 13 आणि किलवरची 13 पानं. अशा पद्धतीनं या 52 पत्त्याच्या कॅटमध्ये पानं आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण लिहूया 13 बदाम पत्ते, 13 चौकट पत्ते, 13 किलवर पत्ते, 13 इस्पिक पत्ते, 13 इस्पिक पत्ते, महिरपी कंस पूर्ण. म्हणूनच नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ इयर्स बरोबर किती असतात? 52 पत्ते असतात. हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. लक्षात येते तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. आता आपल्याला घटना दिलेली आहे पहिली, त्या घटनेचा आपण क्रमांक टाकूया. नाव दिलेलं नाही. समजा ए ही घटना एका मिळण्याची आहे. ओके. म्हणून ए या संचामध्ये आपल्याला महिरपी कंसात मग एक्के असतात. इस्पिकचा असतो, किलवरचा असतो, बदामचा असतो, चौकट असतो. मग आपण बदाम एक्का, चौकट एक्का, इस्पिक एक्का आणि किलवर एक्का असे किती एक्के असतात? 4. म्हणूनच नंबर ऑफ ए बरोबर किती मिळालं आपल्याला? 4. ओके. आता आपण काय काढायची? याची संभाव्यता. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस बरोबर. नंबर ऑफ ए किती मिळाला आपल्याला? 4. नंबर ऑफ यस किती आहे? 52. म्हणून या ठिकाणी प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बरोबर भाग लागतो. 4 एक्के 4 आणि 13 चोक 52. म्हणजेच पी ऑफ ए बरोबर 1/13. 1/13 ही आपल्याला पहिल्या घटनेची संभाव्यता मिळते. ओके. आपण आता लगेचच पाहूया पुढची घटना काय. समजा बी ही घटना काय आहे? इस्पिक पत्ता मिळण्याची आहे. इस्पिक पत्ता मिळण्याची आहे. इस्पिक पत्ता मिळण्याची आहे. म्हणून बी बरोबर महिरपी कंसात किती इस्पिकची पत्ते असतात? 13. म्हणजे 13 इस्पिक पत्ते किती असतात? 13 इस्पिक पत्ते असं आपण संच लिहायचा. म्हणूनच नंबर ऑफ बी बरोबर या ठिकाणी आपल्याला मिळतं 13. ओके. आता याच्यानंतर आपण काय करायचं? बीची संभाव्यता काढायची. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ यस बरोबर. नंबर ऑफ बी आपल्याला मिळालं 13 आणि नंबर ऑफ यस आपलं 52 आहे. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 13 एक्के 13 आणि 13 चोक 52 1/4. किती आपल्याला संभाव्यता मिळाली दुसऱ्या घटनेची? 1/4. म्हणजे इस्पिक पत्ता मिळण्याची जी घटना आहे ती घटनेची संभाव्यता जी आहे ती 1/4 आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे 5वं उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजेच हा सराव संच भाग 2 सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे.
आणि या सराव संचावरील सर्व उदाहरणे आपल्याला समजली असतील असं मी गृहीत धरतो. आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.